अगन है, लगन है। अगन है, लगन है, कर्म ही धर्म है। सीने में गगन, बाजू बजरंग। हर सांस में आस है, पसीने की प्यास है। आंधी तूफान या टूटे आसमान, रगों ने तेरी न सीखी थकान। रात में सूरज उगाता, दिन की उम्र बढ़ाता। कभी शिष्य, कभी गुरु, ज्ञान का बीज तू, गणित का बीज तू। कभी न करे प्रश्न, जिंदगी का जश्न तू। दाता है तू, अन्नदाता, पुरुषों में पुरुषोत्तम। सावन सा पावन जीवन का सृजन, मिट्टी में होली करुणा की बोली। हरियाली की रंगोली, कलाकार है तू, सच्चा तू दाता है। तू अन्नदाता है, तू अन्नदाता है। आदर, अभिनंदन, आभार, नमस्कार, आदाब, सत श्री अकाल, शुभ संध्या. मी समर्थ तुपकर खास घेऊन आलो आहे ज्ञान प्रसारक, जे ज्ञानाधिष्ठित करेल. कौशल्यदाता, जे नवीन कौशल्य शिकवेल. स्फूर्तीदाता, जे नवीन स्फुरण चढवेल. प्रबोधक, जे कृषी क्षेत्रात नवीन प्रबोधन घडवेल. प्रशिक्षक, जे नाविन्यपूर्व प्रशिक्षण देईल. कृती दर्शक, जे प्रत्येक कृतीत तुमचं मार्गदर्शन करतील. शेतकऱ्यांच्या सेवेतून भारताला सुवर्णयुगाकडे नेण्यासाठी कृषी रत्न समूहाच्या वतीने आयोजित कृषी तज्ञ आपल्या भेटीला हा विशेष कार्यक्रम. कृषी रत्न युट्यूब चॅनलवर लाईव्ह जोडल्या गेलेल्या उद्याच्या कृषी समृद्ध भारताचे स्वप्न पाहणाऱ्या कृषी मित्रांचे व काळ्या भुईत घाम गाळून सोनं उपजण्याची क्षमता ठेवणाऱ्या सर्व शेतकरी बांधवांचे मी मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करतो. कृषी विज्ञान केंद्र बुलढाणा, कृषी रत्न शेतकरी समूह तसेच कृषी कार्यानुभव विद्यार्थी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कृषी तज्ञ आपल्या भेटीला या विशेष कार्यक्रमात आज सर, आजचे प्रमुख वक्ते माननीय श्री मनीषजी यदुलवार सर. आपण कृषी हवामान तज्ञ म्हणून डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ संचलित जिल्हा कृषी हवामान केंद्र कृषी विज्ञान केंद्र बुलढाणा येथे शेतकऱ्यांच्या सेवेत रुजू आहात. आपण 2 वेळा दूरदर्शनच्या माध्यमातून संवाद साधला आहे. तसेच आपण 7 वेळा रेडिओच्या माध्यमातून शेतकऱ्यांसोबत संवाद साधला आहे. वेगवेगळ्या मासिकांमध्ये आपले 27 लेख प्रकाशित झाले आहे. शेतकरी बांधवांसाठी हवामान संबंधी सहशोधक आणि समुपदेशक म्हणून भूमिका बजावताना 37 वेळा वर्तमानपत्राच्या माध्यमातून आपण मार्गदर्शन केले. अत्यंत तेजस्वी आणि ओजस्वी व्यक्तिमत्व म्हणून आम्हाला आपला सार्थ अभिमान आहे. आठवड्यातून 2 वेळा 20,000 शेतकऱ्यांपर्यंत आपण हवामानासंदर्भात माहिती पोहोचवता. कृषी शिक्षण ही काळाची गरज या विषयावर चर्चा करण्यासाठी आमंत्रित करत आहे मनीषजी यदुलवार सर. ओव्हर टू यू सर. नमस्कार. या ठिकाणी या लिंकवरती जॉईन झालेल्या सर्व उपस्थितांचे मी हार्दिक स्वागत करतो. आजचा जो विषय आहे कृषी शिक्षण काळाची गरज, हा विषय आजचा आपल्या चर्चेसाठी निवडलेला आहे. तर प्रामुख्यानं लहानपणापासनं आजपर्यंत आणि आता सुद्धा जे बालपणामध्ये शिक्षण घेत आहेत त्यांना त्यांच्या शिक्षणामध्ये हे शिकवलं जातं की भारत हा कृषीप्रधान देश आहे. खरंच भारत हा शेती क्षेत्राशी अत्यंत अत्यंत जवळीक असलेला देश आहे. पूर्वी आयात केलेल्या अन्नधान्यावरती आपला उदरनिर्वाह चालविणारा देश असा परिचय असलेला भारत देश आज संपूर्ण जगाला अन्नधान्याचा पुरवठा करणारा देश म्हणून ओळख निर्माण करून दिली आहे आपल्या या भारत देशाने. याच्या मागील जर आपण कारण मीमांसा जाणून घेण्याचा प्रयत्न केला तर आपणास असं लक्षात येईल की बदलत्या काळानुसार, बदलत्या जागतिक परिस्थितीनुसार भारतीय कृषी क्षेत्रानं जे स्वतःला परिवर्तित केलेलं आहे त्याचीच फलश्रुती म्हणून आज भारत ही महासत्ता जी आहे ही अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण झालेली आहे. परंतु आत्ताच्या घडीला 130 कोटी लोकसंख्या असताना पुढील 20 ते 25 वर्षाचा जर आपण एक विचार केला तर पुढील वाढत्या 20 ते 25 वर्षाच्या लोकसंख्येला पुरेसा अन्नसाठा, अन्नधान्याचा साठा उपलब्ध करून देण्यासाठी निश्चितच भारतीय कृषी क्षेत्राला
शिक्षित आणि कौशल्यावर पूर्णपणे विश्वास असणारा कृषी मनुष्यबळाची अत्यंत अत्यंत गरज भासणार आहे. कृषी क्षेत्राला व्यावसायिकतेचा दर्जा देण्यासाठी या कृषी क्षेत्रातील मनुष्यबळाची, विकसित मनुष्यबळाची भविष्यात भारतीय उपखंडाला गरज भासणार आहे. जर आपल्या महाराष्ट्र राज्याचा आपण एक विचार केला तर महाराष्ट्र राज्यामध्ये 60 ते 65% लोकसंख्या शेती व्यवसायावरती अवलंबून आहे. ग्रामीण भागातील मुख्यतः जी लोकसंख्या आहे तिची उपजीविका शेती व्यवसायावरती अवलंबून आहे. यामध्ये ढोबळमानाने 67 लाख शेतकरी कुटुंब असे आहेत की ज्यांच्याकडे 1 हेक्टर इतकी जमीन आहे. 40 लाख कुटुंब असे आहेत, शेतकरी कुटुंब असे आहेत की ज्यांच्याकडे 1 ते 2 हेक्टर जमीन आहे, शेत जमीन आहे. 22 लाख शेतकरी कुटुंब असे आहेत की ज्यांच्याकडे 2 ते 4 हेक्टर शेत जमीन आहे. 7 लाख कुटुंब अशी आहेत पूर्ण राज्यातली की ज्यांच्याकडे 4 ते 10 हेक्टर शेत जमीन आहे. आणि अत्यंत अल्प प्रमाणात शेतकरी कुटुंब अशी आहेत की ज्यांची मालकी 10 हेक्टर पेक्षा जास्त शेत जमिनीवरती आहे. महाराष्ट्रातील किंवा देशातील संपूर्ण शेती, भारत देशातील संपूर्ण शेती ही पावसावरती अवलंबून असल्याने त्याचबरोबर मर्यादित जमीन धारणा क्षेत्र आणि सिंचन सुविधा मुबलक प्रमाणात उपलब्ध नसल्यामुळे शेती क्षेत्रातील उत्पादन शाश्वत राहील की नाही याबद्दल दरवर्षी शासनाच्या मनात, कृषी शास्त्रज्ञांच्या मनात साशंकता असते. तर या मर्यादित क्षेत्रामधून समाधानकारक किंवा 130 कोटी लोकसंख्येला पुरेसा अन्नधान्य साठा निर्माण करणं हे सुद्धा आजच्या या हवामान बदलाच्या घडीला शेती क्षेत्रासमोर फार मोठं आव्हान उभं झालेलं आहे. तर आपण आता बघूया की कृषी शिक्षण म्हणजे नेमकं या कृषी शिक्षणाची संकल्पना पिकांच्या व्यवस्थापनामध्ये किंवा शेती तयार करण्यापासून तर अन्नधान्यांच्या साठवणुकीपर्यंत या कृषी शिक्षणाचा कुठल्या कुठल्या पैलूंवरती कसा कसा वापर करता येतो. सर्वप्रथम तर जे कृषी तंत्रज्ञान आहे हे कृषी तंत्रज्ञान शास्त्रावर आधारित आहे. शास्त्रावर अवलंबून असल्यामुळे शास्त्रज्ञांच्या माध्यमातून, संशोधनांच्या शिफारसीतून कृषी तंत्रज्ञान शेतकऱ्यांमार्फत विविध माध्यमातून पोहोचविल्या जाते. तर आपण बघूया की एखाद्या विभागाचा, महाराष्ट्र राज्यातील, देशातील एखाद्या विभागाचा हवामान कसं आहे त्यावरती, त्या हवामानावर असं अवलंबून असतं की तेथील पीक पद्धती काय असली पाहिजे. हिमाचल प्रदेशमध्ये किंवा जम्मू काश्मीरमध्ये जर आपण म्हटलं की आपल्या विदर्भातली जी आपण पिकं घेतो आहोत त्याचं भरघोस उत्पादन आलं पाहिजे तर ते बहुधा शक्य नाही. किंवा त्या थंड प्रदेशातील जी पिकं आहेत, ज्या फळबागा आहेत त्यांची लागवड आपल्या महाराष्ट्रामध्ये, विदर्भामध्ये, पश्चिम महाराष्ट्रामध्ये, कोकणामध्ये, खानदेश विभागामध्ये जर आपण त्याची लागवड करण्याचा प्रयत्न केला तर कदाचित आपल्याला अपेक्षित उत्पादन मिळणार नाही किंवा त्या ठिकाणी शेतकरी वर्ग यशस्वी ठरणार नाही. त्यासाठी हवामान आधारित पीक नियोजन, पीक पद्धतीचं नियोजन करणं गरजेचं आहे. आणि हे सगळं केव्हा करता येईल, ज्यावेळेस तुम्हाला कृषी शास्त्राची, कृषी शिक्षणाची माहिती असेल, ते कृषी शास्त्राचं ज्ञान
तुम्हाला अवगत असेल त्याच वेळी तुम्ही पीक व्यवस्थापनाचा निर्णय घेऊ शकता. त्याचबरोबर जमिनीचा प्रकार, जमिनीत उपलब्ध असलेले अन्नद्रव्य आणि पिकांना जी पिकं आपण जमिनीत पिकवणार आहोत त्या विशिष्ट पिकांना कुठल्या अन्नद्रव्यांचा, कुठल्या रासायनिक घटकांचा त्यांच्या वाढीसाठी, त्यांना पूर्ण जो पिकांचा पिरियड, लाईफ पिरियड असतो, लाईफ सायकल असते 160 दिवसांची, 120 दिवसांची, 210 दिवसांची, या कालावधीमध्ये तग धरण्यासाठी कुठल्या अन्नद्रव्यांचा, पोषण तत्वांचा जास्त गरज आहे हे सुद्धा आपल्याला कृषी शिक्षणातूनच माहिती होते. त्याचबरोबर किडी आणि रोग यांपासून पिकाचे संरक्षण करण्यासाठी त्या पिकावरती कुठली लक्षणं दिसून येतात प्रामुख्यानं हे जाणून घेणं महत्वाचं आहे. कुठली लक्षणं म्हणजे विकृती कुठली दिसून येते आहे त्याच्यावरून या पिकाला हाच रोग झालेला आहे, विशिष्ट रोग झालेला आहे हे ओळखून घेणं आणि त्यानंतरच त्या पिकाला संबंधित कीटकनाशकाची, बुरशीनाशकाची फवारणी करणं किंवा सूक्ष्म अन्नद्रव्यांची फवारणी करून त्या पिकाचं संरक्षण करणं हे सुद्धा कृषी शिक्षणातील ज्ञानामुळेच आपण म्हणजे अवलंब करू शकतो या पद्धतीचा आपल्या शेतामध्ये. त्याचबरोबर पीक परिपक्व झालेलं असताना त्याची कापणी करण्यासाठी येणाऱ्या 8 दिवसामध्ये, 15 दिवसामध्ये, येणाऱ्या 5 दिवसामध्ये हवामान कसं राहील, आपण जर पिकाची कापणी केली, काढणी केली आणि जर शेतात ते वाळवायला ठेवलं आणि जर धोधो पाऊस आला तर शेतकऱ्यांचं त्यापासून नुकसान होईल. तर यासाठी शेतकऱ्यांना हवामान बद्दल ज्या सूचना किंवा ज्या वॉर्निंग्स, ज्या चेतावणी त्यांना मिळतात हा सुद्धा एक कृषी शिक्षणाचाच भाग आहे. तर ह्या सर्व गोष्टी आणि याच्याच नंतर ज्याला आपण काढणी पश्चात तंत्रज्ञान म्हणतो, पोस्ट हार्वेस्ट टेक्नॉलॉजी, काढणी केल्यानंतर पिकाची मळणी केल्यानंतर त्याची साठवणूक करताना शेतकऱ्यांनी कुठली कुठली काळजी घेतली पाहिजे, साठवणुकीनंतर सुद्धा अन्नधान्यामध्ये किडीचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी सुद्धा जी माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवली जाते किंवा शेतकऱ्यांना मिळते ही सुद्धा कृषी शिक्षणातूनच मिळते. तर ह्या सर्व आपल्या आत्ताच्या संवादातून असं लक्षात येतं, असं निदर्शनास येतं की प्रामुख्यानं आणि प्राधान्यानं शेतकरी कुटुंबातील जी मुलं आहेत त्यांनी तर कृषी शिक्षण हे घेतलं आणि घेतलंच पाहिजे. कारण की त्यांनी अंगीकृत केलेलं कृषी शिक्षण त्यांच्या घरातील वडिलोपार्जित शेती व्यवसायाला चालना देण्यासाठी, त्याचा विकास करण्यासाठी निश्चितच भर घालणारं ठरणार आहे, यात अजिबात शंका नाही. त्याचसोबत सध्याच्या घडीला अभियांत्रिकी क्षेत्रामध्ये उपलब्ध असलेलं मनुष्यबळ आणि औद्योगिक क्षेत्रामध्ये असलेली कुशल कामगारांची गरज यामध्ये वाढलेलं जे अंतर आहे, फोफावलेलं जे अंतर आहे, त्यामुळे कृषी क्षेत्रातील शिक्षणाला एक वेगळाच वाव मिळत आहे. आत्ताचे सांप्रतचे जे विद्यार्थी आहेत त्यांचा सुद्धा या गोष्टीमुळेच कृषी शिक्षणाकडे कल वाढलेला दिसत आहे. कृषी शिक्षणामध्ये कृषी शिक्षण हे शिक्षणाचं फार मोठं जागतिक दालन आहे. कृषी शिक्षण घेताना विद्यार्थ्याची जी जडणघडण होते, विद्यार्थी जो मातीशी जोडला जातो, मातीशी जुळून शेतकऱ्यांपर्यंत जी तंत्रज्ञानाची गंगा,
तंत्रज्ञानाची गंगोत्री शेतकऱ्यांपर्यंत तो पोहोचवतो, हे फार मोठं एक महत्तम कार्य आहे. कृषी शिक्षण घेतल्यानंतर आज आपण पाहतोय की संपूर्ण देशामध्ये, प्रामुख्याने महाराष्ट्र राज्यामध्ये कृषी शिक्षणातील पदवीधर, पदव्युत्तर, आचार्य पदवी प्राप्त विद्यार्थी आज संपूर्ण देशामध्ये, राज्यामध्ये उच्च पदस्थ पदाधिकारी, विविध बँकांमध्ये, राज्यस्तरीय शासनाच्या कार्यालयांमध्ये, राष्ट्रीय स्तरावरील संशोधन संस्थांमध्ये, विभागीय स्तरावरील संशोधन संस्थांमध्ये, बी बियाण्यांच्या, खतांच्या, राष्ट्रीय बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये मोठ्या अभिमानानं शेतकऱ्यांच्या सेवार्थ अहर्निश कार्यरत आहेत. हे सर्व चित्र ज्यावेळेस आजच्या विद्यार्थी वर्गाला दिसतं, त्यावेळेस त्यांचा निर्णय निश्चितच जो असतो पुढील करिअरसाठी, तो कृषी शिक्षण घेण्याचाच असतो. आणि आताच थोड्या वेळपूर्वी सांगितल्याप्रमाणे कृषी शिक्षण ही राष्ट्राच्या विकासासाठी, शाश्वत विकासासाठी अत्यंत महत्वाची बाब सध्याच्या घडीला आहे आणि काळाची गरज झालेली आहे. कारण येणाऱ्या 20-25 वर्षामध्ये अत्यंत जास्त प्रमाणात वाढलेल्या लोकसंख्येच्या अन्न सुरक्षिततेसाठी पुरेसा, सुरक्षित आणि दर्जेदार अन्नधान्य निर्मिती साठा निर्माण करणं भावी कृषी कौशल्याधारित मनुष्यबळाच्या हाती आहे. त्यामुळे कृषी शिक्षणाची कास आता विद्यार्थी वर्गानं धरणं अत्यंत गरजेचं आहे. आणि नुसतं कास धरून चालणार नाही, तर पदवीधर असलेले, पदव्युत्तर असलेले जे कृषी क्षेत्रातील विद्यार्थी आहेत, यांनी कृषी शिक्षणाची ज्ञानगंगा गावोगावी आणि घरोघरी पसरवणं सुद्धा अत्यंत 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 गरजेचं आहे. त्याचबरोबर जर आपण आजच्या घडीला हवामान बदल, शेती उत्पादनातील अनिश्चितता, युवकांची शेती क्षेत्राकडे बघण्याची दृष्टी, या सर्व गोष्टींचा जर सखोल विचार केला तर सर्वप्रथम एक चित्र डोळ्यासमोर येतं की दिवसेंदिवस शेती क्षेत्रात, प्रामुख्यानं उत्पादनाच्या बाबतीत आणि आर्थिक मिळकतीच्या बाबतीत फार मोठी अनिश्चितता निर्माण झालेली आहे. त्यासाठी शास्त्र आणि तंत्रज्ञान यांची सांगड घालून कृषी विकास करणं आता क्रमप्राप्त झालेला आहे. शेती प्रामुख्यानं भांडवल, शेतकऱ्याजवळ असलेलं भांडवल, सिंचनाच्या सोयी सुविधा आणि पीक व्यवस्थापनामध्ये लागणाऱ्या अनेकविध निविष्ठा यावरती अवलंबून असते. जसं की दर्जेदार बीज प्रक्रिया केलेलं बियाणं, खतं, सूक्ष्म अन्नद्रव्य, कीटकनाशक, बुरशीनाशक, कीडनाशक, या सर्व बाबींवरती शेती क्षेत्रातील चांगलं उत्पादन अवलंबून असतं. याच सोबत अत्यंत आणि अत्यंत महत्वाचं म्हणजे
कृषी तंत्रज्ञान ही सुद्धा एक निविष्ठा आहे, हे आता समजून उमजून घेणं गरजेचं झालं आहे. तंत्रज्ञानाशिवाय केलेली शेती म्हणजे त्याला सध्याच्या घडीला काहीच अर्थ राहणार नाही. म्हणून कृषी तंत्रज्ञान जोपर्यंत आपल्या शेती व्यवसायामध्ये आपण उतरवत नाही, त्याचा अवलंब करत नाही, तोपर्यंत आजच्या या 21व्या शतकातील या भीषण हवामान बदलाच्या युगात, वैश्विक तापमान वाढीच्या युगात शेती क्षेत्राची शाश्वतता अबाधित राहणार नाही. म्हणून हे कृषी तंत्रज्ञान अवगत करण्यासाठी, याचा आपल्या शेती व्यवसायात, कृषी विकासात आणि राष्ट्राच्या विकासात, अन्नधान्याच्या सुरक्षिततेसाठी कृषी शिक्षणाचा उपयोग करून घेणं गरजेचं आहे. त्यामुळे मला असं वाटतं की विद्यार्थी वर्गानं प्रामुख्यानं आणि शासनानं, सामाजिक संस्थांनी विद्यार्थ्यांना प्राथमिक इयत्तेपासून, त्यांच्या शिक्षणाच्या प्राथमिकतेपासून ते त्यांच्या पदवी शिक्षणापर्यंत कृषी विषय हा त्यांच्या शिक्षण क्रमामध्ये कंपल्सरी अंतर्भूत करून घ्यावा, जेणेकरून प्रत्येक विद्यार्थ्याला शेतीचं महत्त्व समजेल आणि अन्नधान्याची सुरक्षितता काय आहे हे सुद्धा समजेल. त्याचबरोबर जे कृषी विद्यापीठातील शिक्षण आहे हे तर विद्यार्थ्यांनी घ्यावंच आणि याला प्राधान्याने याकडेच कल द्यावा. कारण आपण अन्नधान्याच्या बाबतीत ज्यावेळी स्वयंपूर्ण होण्याचा विचार करतो आणि वाढत्या लोकसंख्येला पुरेसा अन्नधान्य साठा उपलब्ध करून देण्याचा ज्यावेळेस आपण एक मानस बाळगतो, अशा वेळी आपण आपल्या राष्ट्र निर्मितीच्या, राष्ट्रसेवेच्या कार्यात हातभार लावत असतो. हे सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. म्हणून माझं आपणा सर्वांना, उपस्थित सर्व जे या लिंकला जॉईन झाल्यात, या सर्वांना माझं एक आवाहन राहील, सर्वांना एक विनंती राहील की आपल्या संपर्कातील जे विद्यार्थी आहेत, जो युवा वर्ग आहे, त्यांना सुद्धा हे सांगावं की पहिले असं व्हायचं की कृषी शिक्षण म्हणजे काही फारसं त्याला काही महत्व नसायचं, परंतु आता कृषी शिक्षणाला, कृषी क्षेत्राला फार चांगले दिवस आलेले आहेत. या क्षेत्रामध्ये स्वतःच एक नवीन विश्व तयार करण्याची फार मोठी संधी चालून आलेली आहे. तर आपण सर्वांनी अशा सर्व विद्यार्थ्यांना, युवकांना कृषी क्षेत्रातील शिक्षण, कृषी शिक्षणाबद्दल त्यांना माहिती करून द्यावी आणि त्यांना कृषी शिक्षण घेण्यासाठी आपण वळवावं असं मला वाटतं. कारण मी आत्ताच थोड्या वेळेपूर्वी पण सांगितलं की कृषी शिक्षणातील कुठल्या कुठल्या क्षेत्रामध्ये त्यांना विद्यार्थ्यांना त्यांचं करिअर घडवण्याची संधी आहे हे मी सांगितलेलं आहे. तरी पुन्हा एकदा सांगतो की राष्ट्रीयकृत बँका, प्रादेशिक ग्रामीण बँका, सहकारी बँका, त्यानंतर महाराष्ट्र राज्यातील लोकसेवा आयोगाद्वारे विविध स्पर्धा परीक्षा घेतल्या जातात. त्यामध्ये वनसेवा, कृषी सेवा या सर्व या सर्व विभागाच्या पदांसाठी सुद्धा कृषी पदवीधारक इलिजिबल असतात
त्यानंतर पंचायत समितीमध्ये कृषी अधिकारी, विस्तार अधिकारी यांची पदे असतात. त्याचबरोबर इतर जे महाराष्ट्र शासनाचे, त्याच्यानंतर भारत सरकारचे ज्या रिसर्च इन्स्टिट्यूट आहेत, ज्या संशोधन संस्था आहेत, तेथे सुद्धा, त्यानंतर कृषी विद्यापीठामध्ये, कृषी विज्ञान केंद्रांमध्ये, या सर्व ठिकाणी कृषी शिक्षण घेतल्यानंतर विद्यार्थ्यांना त्यांचं करिअर घडवण्याची निश्चितच संधी आहे. आजच्या घडीला आता आपण पाहतोय की एक फेब्रुवारी महिन्याच्या दुसऱ्या पंधरवड्यापासनं तर आजपर्यंत या कोरोना नावाच्या महामारीमुळे संपूर्ण जग थांबलेलं आहे. त्याचबरोबर कोरोनाची महामारी आणि हवामानात होत असलेला बदल, पावसाची अनिश्चितता, ह्या सर्व बाबींचा शेती क्षेत्रावरती जो परिणाम होतो आहे, प्रभावी परिणाम होतो आहे, ही एक फार मोठी सुवर्ण संधी समजून यापुढे विद्यार्थ्यांनी आपली पावलं उचलावीत आणि कृषी क्षेत्रातील शिक्षणाच्या या महादालनामध्ये प्रवेश करून राष्ट्र निर्मितीमध्ये, राष्ट्राच्या विकासामध्ये, अन्नधान्याच्या निर्मितीमध्ये आपला सहभाग घ्यावा, अशी मी सर्व विद्यार्थ्यांना विनंती करतो. आणि जे विद्यार्थी स्पर्धा परीक्षेची अतोनात तयारी करीत आहेत, परिश्रमाने अहोरात्र आपली कंबर कसत आहेत, आणि जे विद्यार्थी यानंतर अतिशय कठोर परिस्थितीमध्ये कृषी शिक्षणामध्ये तग धरण्याचा प्रयत्न करीत आहेत, त्या सर्वांना माझ्या या प्रस्तुत पंक्ती सादर करतो. आग लगी है घर में तो बचा ही क्या है, आग लगी है घर में तो बचा ही क्या है, और अगर बच गया मैं तो जला ही क्या है. अपनी कोशिश का नतीजा है मुकद्दर अपना, अपनी कोशिश का नतीजा है मुकद्दर अपना, वरना हाथों की लकीरों में रखा ही क्या है, रखा ही क्या है. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. सर, तुमचा शायराना अंदाज सर्व विद्यार्थी मित्रांना नक्कीच आवडला असेल. कृषी क्षेत्र निवडण्यास प्रमुख कारण की खूप विद्यार्थ्यांच्या घरात गेल्या 3 पिढ्यांपासून शेती हा उपजीविकेचा प्रमुख व्यवसाय असतो. बीएससी अॅग्री या व्यावसायिक पदवीत ज्ञानाबरोबरच कौशल्य विकास उपक्रम पण सामील आहेत. ह्याच कौशल्यातून व्यवसाय करण्याची व वडिलोपार्जित पारंपरिक शेतीत प्रयोग करण्याची इच्छा बळावते. कृषी क्षेत्रातील तांत्रिक बदल प्रयोगशील बनण्यास भाग पाडते. खूप खूप आभार सर. अकेले चले थे हम सफर में, पर आप सब हमें मिलते गए. दिन बन गया गुलशन मेरा और गुल मनोरम खिलते गए. निशब्द हूं मैं क्या कहूं, आप सबका दिल से आभार है. आप सबका प्यार ही मेरी प्रेरणा का मात्र आधार है. आज आपल्यासोबत लाईव्ह जोडले गेलेले कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते मनीषजी यंदुलवार सर, आपले सर्वप्रथम खूप खूप आभार. त्यानंतर कृषी रत्न समूहाचे संचालक महेशजी गडाख सर, अत्यंत लोभस व्यक्तिमत्व असलेले विवेकशील आणि कर्तव्यनिष्ठ संचालक आम्हाला लाभले आहेत. कृषी रत्न समूहाच्या वतीने त्यांचे सुद्धा खूप खूप आभार. कृषी विज्ञान केंद्र बुलढाणा तसेच कृषी रत्न समूहाचे पदाधिकारी ज्यांनी कार्यक्रमाच्या यशासाठी परिश्रम घेतले, त्यांचे सुद्धा खूप खूप आभार. त्यासोबतच कार्यानुभव विद्यार्थी आकाश शेळके कॉलेज ऑफ ऍग्रिकल्चर पुणे, पवन थुट्टे कॉलेज ऑफ ऍग्रिकल्चर नागपूर, तसेच अक्षय वसानी कॉलेज ऑफ ऍग्रिकल्चर नागपूर यांचे सुद्धा परिश्रम सराहनीय. आपले सुद्धा खूप खूप आभार. जाता जाता मी फक्त मनीषजी यदुलवार सरांना एवढी ग्वाही देईन की आपले ज्ञान आणि आमच्यासारख्या कृषी दूतांची ऊर्जा समाजाला नक्कीच नवी दिशा देतील, अशी मी तुम्हाला ग्वाही देतो, हमी देतो. जाता जाता फक्त एवढी मंगल कामना करेल की जे जे मंगल आहे, जे जे भव्य आहे, दिव्य आहे, उदत्त आहे, उत्तुंग आहे, अखंड आहे, प्रचंड आहे, ते सारे शेतकरी बांधवांनी आणि कृषी दूतांनी या सीझन मध्ये साधावं. भेटूया नवीन कार्यक्रमात, नवीन कृषी तज्ञासह, नवीन विषयासोबत. तोपर्यंत जय जवान जय किसान. थँक्यू सो मच.